सर, काल सहयोग निवासस्थानी शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार यांच्यात एकत्रित चर्चा झाल्याचं दिसून येतं. त्यांचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आणि परिवार म्हणून एकत्रच आहेत असा सकारात्मक संदेश कार्यक्रमामध्ये गेल्याचं दिसतंय. काय सांगाल? नाही, आता कसं आहे की एकतर ही जिल्हा परिषदेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणुकीवर तर अजित पवारांच्या या अपघाताचं सगळं सावट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सध्या सगळीकडे महाराष्ट्रभर त्यांचा मृत्यू हा एक चर्चेचा विषय आहे. त्यामुळं सहयोग सोसायटीमध्ये सर्व लोक एक पवार कुटुंबाचे एकत्र येणं, तो 10व्याचा कार्यक्रम असेल किंवा उपचार असेल किंवा काही असं हे म्हणून एकत्र आलेले असतील, तर त्याच्यामुळं काहीतरी घडलेलं आहे असा आत्ताच्या आता ताबडतोब कयास बांधणं काही योग्य होणार नाही. पण एवढी मात्र गोष्ट खरी की ज्या पद्धतीनं तातडीनं सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला आणि त्यांचे जे कारभारी आहेत त्या कारभारी मंडळीने अगायसे घडलेचे नाही, म्हणजे आमची चर्चा एकीकरणाची झालीच नाही, अशा पद्धतीची जेव्हा भाषा केली तेव्हा लोकांमध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली की हे सगळा पवार गट हा म्हणतोय की एकीची चर्चा होणार, त्यांच्या मनामध्ये 12 फेब्रुवारीला एकत्र येणार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. आता ह्या गोष्टी म्हणजे एक वदंत आहे असं नाही घडलेलं असं दुसरा गट म्हणतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की एकत्रीकरणावरून जो अजित पवार यांचा जो गट किंवा त्या गटांचे काही कारभारी यांचा वेगळा जरी विचार असला तरी आमदारांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहणं हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना, महाराष्ट्राच्या जनतेला हे एकत्र आल्यानंतर एक सुखद अशी भावना निर्माण होते की काही असो हे सगळं कुटुंब एकत्र आहे आणि महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्राचा संस्कार असं सांगतो की कुटुंब हे एकत्र राहिलं पाहिजे. कुटुंबामध्ये फूट झाली तर ती काही योग्य नाही. त्यामुळं सहयोग सोसायटीमध्ये शरद पवारांचं जाणं आणि सगळ्या नातवांनी एकत्र येणं हे देखील एक संयुक्तिक कारण घडलं. तो फोटो बराचसा व्हायरल होतो, त्याचं कारण हा विषय चर्चेतला आहे. त्यामुळं आज जसं रोहित पवार यांनी सांगितलं की मी 10 तारखेला या अपघाताबद्दल विवेचन करणार आहे, 12 तारखेला एकत्रीकरणाबद्दल बोलणार आहे, तेव्हा 10 आणि 12 तारखेनंतर मला असं वाटतं की या दोन्ही प्रकरणाचा उलगडा हळूहळू महाराष्ट्राला होईल. तोपर्यंत सध्या एकत्रीकरण असो की अपघात असो हा लोकांच्या चर्चेचाच विषय राहणार आहे आणि त्याच्याबद्दल एक उत्कंठ आहे लोकांच्या मनामध्ये की हे कसं घडलं आणि हे घडलं तर घडलं, आता हे असं सगळे एकत्र का बोलत नाहीत एकत्रीकरणाची भाषा, त्याला असा दुसरा स्वर कसा काय येतो. तर हे मला असं वाटतं की जरा लोकांना ऑड वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांच्यामध्ये याच्याबद्दल चर्चा आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या एकीची चर्चा ही जास्त होणं हे स्वाभाविक आहे. सध्या बोलक्या फोटोचा कार्यकर्त्यांनी नेमकं काय अर्थ घेतला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी? की बोलक्या फोटोचा अर्थ असा आहे की हे सगळं पवार कुटुंब जे आहे हे एकत्रच आहे, त्यांच्यामध्ये दुसरा विचार नाही, हे त्या चित्रातून ध्वनित होतं. परंतु कसं आहे की हा फोटो धरून लोकांनी केलेला विचार आहे. त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे कळत नाही. म्हणून तर एक वेगळं उत्कंठा लोकांच्या मनामध्ये की आपण असं म्हणतो की एकत्र आहेत, मग त्यांचे कारभारी वेगळ्या पद्धतीने का बोलायला लागले, असं का करतायत तर ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या लवकर तातडीने शपथविधी करण्यासारखं काय झालं. उपमुख्यमंत्री हे पद काही असं नाही की तातडीने त्या पदावर कुणीतरी गेलं पाहिजे, ते अजून थांबता आलं असतं 10 दिवस, परंतु ते न थांबता तातडीने झालं. ह्या लोकांच्या विषयामुळं लोकांना याच्यामागचं रहस्य काय हे वाटत असल्यामुळं त्या फोटोबद्दल लोकांच्या मनामध्ये एक सकारात्मक भावनेने पाहण्याचा दृष्टिकोन आहे असं दिसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.